आजी, मी दिवाळीच्या शॉपिंग साठी बाजारात चाललोय. तुला काही हवंय? अरे नाही. वा आजी, तू तर आज तुझा खजिना काढलाय असं दिसतंय. बघू तरी. ए वा यार आजी, हे काय आहे? याने चकल्या बनवतात. कशा? जादू. आजी. आणि हे सगळं काय आहे? हे कंदील बनवायचं सामान आहे. तुला कंदील बनवता येतो? अरे नाही, तुझे बाबा बनवायचे अगदी बारकाईने. जरा पण वर खाली नाही, एकदम परफेक्ट. बाबा? आणि तुझे काका मला करंजा बनवायला मदत करायचे आणि बनवता बनवता अर्ध्या स्वतःच फास्ट करायचे. आणि आजोबा? तुझे आजोबा ते तर आपलं पार्लेजी खायचे आणि सगळ्यांना सुपरवाइज करायचे. तेव्हा दिवाळीची वेगळीच धामधूम असायची. मग आता आपण तशी दिवाळी का नाही साजरी करत? अरे बाळा, आता वेळ कुठे आहे कोणाकडे. मिठाई होम डिलिव्हर होऊन जाते, रांगोळी आणि कंदील रेडीमेड मिळून जातात, आणि नातेवाईक ते तर टच स्क्रीनवरच पाया पडतात. हॅपी दिवाळी. 4 दिवसांचा सण केवळ 2 शब्दांमध्ये साजरा होऊन जातो. घाई कशाची मनाच्या दिव्यांना उजळून जाखी. आई, बाबा, हे घ्या तुमचं दिवाळीचं सामान. साखर, बेसन, हे का बेटा? मिठाई, कंदील, हे सगळं कुठे आहे? तुझा काहीतरी घोळ झालेला दिसतोय. घोळ नाही बाबा, ही दिवाळी पूर्वीसारखी साजरी करूया. आपण सगळे ना हे घर सजवूया, रांगोळी काढूया, आणि आजीकडे तो जो स्टार आहे ना, त्याने आपण चकल्या पण बनवूया. ऐक दिवाळी गुज मनाची, रीती भाती नाती गोती पुन्हा नव्याने जपण्यासाठी. यंदा दिवाळी थांब जराशी, यंदा दिवाळी थांब जराशी. हॅपी दिवाळी. जिनियस तेच ज्यांना दुसऱ्याच्या आनंदात मिळे स्वतःचा आनंद. पार्लेजी, जी म्हणजे जिनियस.